माझ्या छातीत वारंवार दुखतं. छातीत दुखण्यासाठी मी ECG आणि 2D इकोही करून घेतला, ज्याच्याकरून मला हे दुखणं हृदयाचं तर नाही आहे ना हे समजण्यासाठी. पण वारंवार हा ECG आणि 2D इको पण नॉर्मल येत होता. तर हे दुखणं छातीतलं हे हृदयाशी निगडीत असू शकतं का? नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक भोसले. मी एक इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे. मी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रॅक्टिस करतो. तर आज आपण जाणून घेऊयात की ECG इको नॉर्मल असल्यानंतरही छातीतलं दुखणं हे हृदयाचं कसं काय असू शकतं किंवा त्याच्यासाठी आपण काय टेस्ट करू शकतात. जेव्हा तुम्हाला छातीतलं दुखणं हे प्रेशर आल्यासारखं किंवा फ्रीजिंग असल्यासारखं किंवा एक्झर्शन केल्यानंतर येत असेल किंवा ते गळ्यामध्ये किंवा हातामध्ये जात असेल, तर हे दुखणं हे हृदयाशी ब्लॉकेजशी निगडीत असू शकतं. तर हृदयातले ब्लॉकेज हे ECG इकोमध्ये दिसत नाहीत. ECG मध्ये फक्त हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा हृदयाचा रक्तप्रवाह खूप कमी झाल्यानंतरच बदल येतात. 2D इकोमध्येही हार्टचं पंपिंग हे आपल्याला समजतं, पण ते कमी तेव्हाच होतं जेव्हा हृदयाचे ब्लॉकेज खूप क्रिटिकल आहेत. त्यामुळे जेव्हाही ब्लॉकेजेस हे 70, 80, 90% असे असतील, त्यावेळी आपल्याला ECG इको नॉर्मल येतो. अशा वेळी आम्ही पेशंट्सला स्ट्रेस टेस्ट, CT कॉरोनरी अँजिओग्राफी किंवा कन्व्हेन्शनल जी इन्व्हेसिव्ह कॉरोनरी अँजिओग्राफी करण्यासाठी सांगतो. त्या टेस्टमधून आपल्याला ब्लॉकेजेसची रिस्क समजते आणि कन्फर्मेशन भेटतं. तुम्हाला कधीही असं वाटत असेल की तुम्हाला वारंवार छातीत दुखतंय आणि ECG 2D इको नॉर्मल आहे, तर तुम्ही नक्कीच कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि पुढच्या सांगितलेल्या टेस्ट करून घ्या, ज्याच्यामध्ये आपल्याला खात्रीशीर माहिती होईल. तरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्याचं पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.